खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर होते। पुण्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते। मात्र पुण्याला काल आणि आज जे आहे रेड ऑरेंज अलर्ट दिल्या कारणाने जे आहे आपण एसपी ग्राउंडची जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साठल्याने त्या ठिकाणची सभा रद्द झाली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्वारगेटचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणचं देखील अनावरण जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं। मात्र आता हा दौरा जे आहे रद्द झालेला आहे। मात्र हा दौरा जे आहे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण जर आपण पाहिलं तर आता आपण जे आहोत एसपी ग्राउंडवरनं साकेच्या अंतरावर असलेल्या सनस ग्राउंड चौकामध्ये आपण जर या बाजूला पाहिलं तर नव्याने जे आहे एक रस्ता करण्यात आलाय। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणूनच हा रस्ता जे आहे तो दुरुस्त करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर या रस्त्याची जी अवस्था होती ती फार बिकट होती। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे होते, पुणेकर होते जे ते त्रस्त होते। आपल्यासोबत काही सर्वसामान्य पुणेकर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, खरं तर आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीचा हा रस्ता होता, अक्षरशः मोठ्या प्रमाणात खड्डे होते। मात्र मोदीजी येतात ते म्हणून हा रस्ता सुधारण्यात आलाय, काय सांगाल? हा सुधारण्यात आलाय म्हणजे तात्पुरता। तुम्हीच दाखवा की इथं खड्डे, दोघांचे ते खड्डे किती मोठे आहेत। एक वेळ तर एका प्रोजेक्टसाठी मोदी 6-6 वेळा पुण्यात येतात, एवढा वेळ आहे त्यांच्याजवळ। मग पुण्यातले रस्ते त्यांचे म्युन्सिपाल्टी त्यांच्या हातात होती, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्याकडे, हे खरं म्हणजे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं। पण ते नाही, फक्त मोदींचा हे म्हणजे काय झालं, मलमपट्टी किंवा आपण तोंडाला पावडर फासण्यासारखा गोष्ट झाले। अजून एक 3-4 महिन्यांनी याच रस्त्याची अवस्था काय असेल हे आपल्याला कळेल। काय निश्चितपणे ही तात्पुरती हे केलेली आहे आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आमच्या टॅक्समधनं ज्या वाया चाललेल्या आहेत, आमचा टॅक्स जो वाया चाललेला आहे त्याचं दुःख होतं। पण सांगणार कोणाला, कारण प्रत्येक जण अंग झालेला आहे। इतका आम्ही भक्तीने वाहून गेलेलो आहे की काहीच सांगता येत नाही। दादा, तर आपण पाहतोय हा रस्ता आलाय, त्यांचं असं म्हणणं आहे मोदीजी आल्याच्या मोदीजी आले, मोदी के पंतप्रधान आहेत ते अगदी तुमच्या इथे किती खड्डे पडले, काय पडले, हे पंतप्रधान आणि आपल्या राष्ट्रपतींचं काम नाहीये, लक्षात। हे आपण याच्यासाठी नगरसेवक निवडून देतोय, मोदी काही इथे लक्ष देणार नाही। आणि आपण जो टॅक्स भरतो तो फक्त काय खड्डे रिपेअर करायला भरतो असं नाहीये, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत। त्यामुळे हे राजकारण करण्यात काही पॉईंट नाहीये। दादा, खरं तर आपण पाहतोय रातोरात हा रस्ता करण्यात आलाय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी रस्त्याची फार बिकट अवस्था, कारण खड्डे वगैरे आहेत। गेले कित्येक वर्ष आम्ही या चौकात येतो जातोय, आम्ही खूप वर्षापासून हा रस्ता बघतोय। 50 वेळा खड्डे पडतात, काय नाही, पण एका रात्री करता हा केलेला खर्च आहे हा। आणि आज विनाकारण पुण्यातल्या सर्व शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, पावसाचं काही चिन्ह पण दिसत नाहीये। खरं तर आपण पाहतोय एसपी कॉलेज पासूनच साकेच्या अंतरावर असलेला हा सगळा परिसर आहे। कारण हा जर रूट आपण पाहिला सनस ग्राउंड चौकाचा, हा थेट स्वारगेटला जाणारा रस्ता आहे। असं म्हटलं जात होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल कोर्टवरनं मेट्रो मार्गे स्वारगेटला येणार होते। त्या ठिकाणचं उद्घाटन उरकून जे आहे ते ह्याच मार्गाने एसपी ग्राउंडच्या सभास्थळी जाणार होते। मात्र ह्या जागेवर मोठ्या प्रमाणात, ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते, ते कुठेतरी रातोरात बुजवण्यात आलेत। आणि जर आपण पाहिलं तर आता नवीन रस्ता करण्यात आलेला आहे। या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक यांची आपली प्रतिक्रिया आपला आवाजवर दिलेली आहे। कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पुणे।